या सुकलेल्या काजूच्या बिया घेतलेल्या आहेत आणि त्या आम्ही आता भाजत आहोत. हे बघा, अशा भाजायच्या असतात त्या गावठी काजूच्या बिया. आता हळूहळू बियांना वरती आग लागेल. वरती बिया जोपर्यंत पेट घेत नाहीत तोपर्यंत हलवत राहायचं आहे त्याला बियांना. हे बघा, अशा हलवायच्या असतात, नाहीतर अर्ध्या भाजतील अर्ध्या कच्च्याच राहतील. म्हणून अशा एकसारखं हलवत राहायचं आहे त्याला. आम्ही पत्र्यावर भाजत आहोत या काजूच्या बिया. हे बघा, असं पत्र घ्यायचं असतं. आता बघा, त्याला हळूहळू वरती आग लागेल. बघा कसं धूर निघत आहे. आता हळूहळू पेट घेतील बिया. ह्या बिया पेट घेतील तेव्हा बियाच्या जवळ अजिबात राहायचं नाही, कारण त्या अंगावर उडाल्या तर फोड येतात पाण्याचे. जसं आपण भाजतो तसेच फोड येतात. त्याच्यामुळे लांबूनच हलवायचं आहे. हे बघा, आता पेट घेतलेले आहेत बियाणे. आता एकसारखं हलवत राहायचं आहे. चांगला काळा होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे बघा कसं वारा खूप आहे त्याच्यामुळे असं दिसतंय. हे बघा, सूर्यास्त पण होत आहे. सूर्यास्त होताना दिसत आहे आणि आम्ही इकडे काजूच्या बिया भाजत आहोत. हे बघा, मस्त अशी आग लागलेली आहे बियांना. खूप छान होतं बघायला. कोंबड्या बरं आहे. कोण केले मग माल 2 वेळा केला ना दिनानं कुठं नादा आहे नाला. आता थोड्या वेळाने भाजतील बियांना आग खूप लागले. बियांना आग खूप लागले. आग खूप भडकते बियांवर. आता भाजून झालेले आहेत. आता पलटी करूया खाली. हे बघा, आता एक एक करून फोडून घ्यायचे. हे बघा, असे एक एक करून फोडून घ्यायचे. हे माझे मिस्टर आहेत, ते बिया फोडत आहेत. असे एक एक करून फोडून घेत आहोत. अशा ताज्या ताज्या फोडून खायला खूप मजा येते आणि ही मजा वेगळीच असते. हे बघा, आता सर्व बिया फोडून झालेल्या आहेत. हे बघा, या खायला.